अहिल्यानगर महानगरपालिकेचा सत्तेचा तिढा सुटला असून स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती आणि स्वीकृत सदस्यांची नावं अखेर जाहीर झाली आहेत. महापौर ज्योती गाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष महासभेत सत्तेचं गणित स्पष्ट झालंय. यात स्थायी समितीच्या 16 जागांपैकी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपला प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत, तर शिंदे गटाला 2 आणि काँग्रेस MIMला प्रत्येकी 1 जागा मिळाली. या निवडीसोबतच पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता कोणाच्या हाती असणार हे स्पष्ट झालं असून राजकीय हालचालींना वेग आलाय. दुसरीकडे स्वीकृत नगरसेवक निवडीमध्ये 5 जागांची निश्चिती झाली आहे. छाननी दरम्यान एकाचा अर्ज बाद झाल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली. या निवडीनंतर महापालिका आवारात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत तुफान जल्लोष केला. महिला बाल कल्याण समितीच्या 16 सदस्यांच्या निवडीने पालिकेचा प्रशासकीय कारभार आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सत्तेसाठी चाललेली ही रस्सीखेच आज अखेर थांबली असून नवनियुक्त सदस्यांच्या स्वागतासाठी अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आत्ताच या ठिकाणी स्थायी समितीच्या सदस्यांबाबतचे नावे निश्चित झाली. त्यामध्ये आपण 6 राष्ट्रवादीचे नाव आणि 6 भाजप तसेच दोन शिवसेना आणि 1 MIMचं नाव प्राप्त झाले आहे. त्यापैकी राष्ट्रवादीचे स्थायी समितीसाठी कोरकर गौरी अजिंक्य, गंभीर हरप्रीत कौर रणजित, बनसोड सुरेश लक्ष्मण, पवार संजय बाळासाहेब, चोपडा मीना संजय, गव्हाळे पौर्णिमा विजय. राष्ट्रवादीचे आता या ठिकाणी भाजपची नावे आली आहेत. त्यापैकी लोंढे सुभाष सोपानराव, वाकळे बाबासाहेब सोन्याबापू, वारे निखिल बाबासाहेब, दुल्लम मनोज लक्ष्मण, कोतकर मनोज शंकर, श्रीमती शिंदे सोनाबाई ताईला. भाजपचे स्थायी समितीसाठी. शिवसेनेसाठी नवनाथ मच्छिंद्र कातोरे व सुनीता संतोष गेनप्पा. आणि MIM साठी शेख शहनाज खाली. एक सदस्य जे राहिला ते महापौरांना अधिकारी एक सभागृहातून घेऊन टाका. रिक्त ठेवावं लागेल, पुढच्या मीटिंगला घ्यावं लागेल. स्वतःची महानगर यांनी स्टँडिंग कमिटीसाठी जी 6 नावे दिलेली आहेत ती खालील प्रमाणे आहेत. कोरकर गौरी अजिंक्य, गंभीर हरप्रीत कौर जगजीत सिंग, तिसरं नाव बनसोडे सुरेश लक्ष्मण, चौथं नाव आहे पवार संध्याताई बाळासाहेब, 5वं नाव आहे चोपडा मीना संजय आणि 6वं नाव आहे गव्हाळे पौर्णिमा विजय. हे राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाशजी भागानगर यांनी स्थायी समितीसाठी ही 6 नावे दिलेली आहेत. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या शारदाताई दिगंबर ढवण यांनी 6 नावे दिलेली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत. पहिलं नाव आहे श्री लोंढे सुभाष सोपानराव, दुसरं नाव आहे श्री वाकळे बाबासाहेब सोन्याबापू, तिसरं नाव आहे श्री वारे निखिल बाबासाहेब, चौथं नाव आहे श्री दुल्लम मनोज लक्ष्मण, 5वं नाव आहे श्री कोतकर मनोज शंकर आणि 6वं नाव आहे श्रीमती शिंदे सोनाबाई ताई. भाजपचे झाले. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय हरिभाऊ कावरे यांनी जे 2 नावे दिली आहेत ती आहे श्री नवनाथ मच्छिंद्र कातोरे, दुसरं नाव आहे सौ सुनीता संतोष गेनप्पा. ऑल इंडिया मजलिसे MIMच्या वतीने सय्यद शाहबाज अहमद यांनी एक नाव दिलं आहे. ते आहे शेख शहनाज खाली. महिला बाल कल्याण समिती सदस्यांसाठी 16 नावे पुढीलप्रमाणे: बारसकर दीपाली नितीन,
विपुल, भोसले काजल गोरख, कांबळे सुनीता महेंद्र, लोंढे अश्विनी सुमित, श्रीमती ताठे वंदना विलास, श्रीमती ढोणे शीतल अजय, श्रीमती बोरुडे पुष्पा अनिल, श्रीमती कातोरे आशाबाई लोभाजी, श्रीमती त्र्यंबके रोशनी आकाश, श्रीमती सानप वर्षा रोहन, खान मिनार जाफर, श्रीमती मंगल सुनील लोखंडे, वसौ रुपाली संदीप दातरंगे, शेख शहनाज खाली. या महिला बाल कल्याण समितीसाठी जे नावे आले आहेत त्यांना पहिलं नाव आहे बारसकर दीपाली नितीन. दरवाजा बंद करा. दरवाजा. दुसरं नाव आहे कोण आले? भिंगारदेवे सुनीताताई किसन. हो, ते सदस्य आहेत का? तुम्ही कोण आहे? तिसरं नाव आहे शेटिया अनिता विपुल. चौथं नाव आहे भोसले काजल गोरख. कृपया शांत व्हा प्लीज. चौथं नाव आहे भोसले काजल गोरख. पाचवं नाव आहे कांबळे सुनीता महेंद्र आणि सहावं नाव आहे लोंढे अश्विनी सुमित. हे राष्ट्रवादीचे गटनेते प्रकाशजी भागनगर यांनी ही 6 नावे महिला बाल कल्याण समितीसाठी दिली. भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या श्रीमती शारदाताई दिगंबर ढवण यांनी जी 6 नावे दिली आहेत खालीलप्रमाणे आहेत. पहिलं नाव आहे श्रीमती ताठे वंदना विलास. दुसरं नाव आहे श्रीमती ढोणे शीतल अजय. तिसरं नाव आहे श्रीमती बोरुडे पुष्पा अनिल. चौथं नाव आहे श्रीमती कातोरे आशाबाई लोभाजी. पाचवं नाव आहे श्रीमती त्र्यंबके रोशनी आकाश आणि सहावं नाव आहे श्रीमती सानप वर्षा रोहन. हे भारतीय जनता पार्टीसाठी 6 नावे दिलेली आहेत. यानंतर शिवसेनेचे दत्तात्रय हरिभाऊ कावरे यांनी 2 नावे दिली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. श्रीमती मंगल सुनील लोखंडे. दुसरं नाव आहे सौ रुपाली संदीप दातरंगे. यानंतर काँग्रेसचे शम्स खान यांनी एक नाव दिलं आहे ते आहे खान मिनार जाफर. यानंतर MIM सय्यद शाहबाज अहमद यांनी एक नाव दिलं आहे ते नाव आहे शेख शहनाज खाली. 16 नावे अशी गटनेत्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीतर्फे नागरगोजे बाबासाहेब संतोष, जगताप विकास दादासाहेब, पवार रेवणनाथ दगडू, या ठिकाणी भाजपतर्फे शारदाताई ढवण यांनी दिलेल्या नावानुसार रवींद्र रावसाहेब विलास नाकोडे, काय झालेलं आहे, कांबळे दत्तात्रय हरिभाऊ शिवसेना गटनेते यांनी जाधव आदेश सुरेश यांचं हे दिलेलं होतं. अर्ज आणि कागदपत्र दिलेले होते माननीय निर्देशक सदस्य. परंतु त्यांनी उमेदवारांच्या आपत्ती संख्येबाबत शपथपत्र जोडलेले नाही. उमेदवारांचे स्थावर जंगल मालमत्तेचे शपथपत्र जोडलेले नाही. त्यामुळे त्यांचं आपण आता म्हणजे त्रुटी पूर्तताभावे आपण ते रिक्त ठेवतोय, आपण ते रद्द करतोय. त्यांचं येणाऱ्या पुढच्या बैठकीमध्ये त्यांचं परत फेर विचारून त्या पक्षाचा वोट आहे त्या पक्षाचाच होणार. ओके, धन्यवाद. आज स्थायी समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी नामनिर्देशित प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये स्थायी समिती आणि महिला बाल कल्याणसाठी गटाच्या तौलनिक संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट 6 सदस्य, भारतीय जनता पार्टी 6 सदस्य, शिवसेना पक्ष माननीय एकनाथराव शिंदे साहेब गट
यांचे 2 सदस्य, MIM 1 सदस्य, काँग्रेस पार्टी 1 सदस्य, अशा पद्धतीने 16 सदस्यांची या दोन्ही समितीकरता स्थायी आणि महिला बाल कल्याण करता निवड झालेली आहे. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांचं देखील आज निवड झालेली आहे. 6 पदांसाठी ही निवडणूक होती. त्यामधले 5 सदस्यांची सर्व कागदपत्रे अगदी व्यवस्थित होती. 6वा जो आहे शिवसेनेचा दत्तात्रय कावरे ज्यांचे गटनेते आहेत, तर या जे आदेश सुरेश जाधव आहेत यांनी अपत्याचं मालमत्तेचं शपथपत्र दिलेलं नव्हतं, म्हणून तो अर्ज आपण छाननीमध्ये बाद केलेला आहे आणि ते पद रिक्त ठेवलेलं आहे. हे पद पुढल्या निवडणुकीमध्ये पुढील काळामध्ये ते शिवसेनेच्या तौलनिक संख्येनुसार त्यांच्याकडेच राहणार आहे आणि ते त्यांच्यासाठी ते राखीव जाईल. त्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्याची परत निवड घोषित करण्यात येईल. स्वीकृत सदस्य ज्यांची निवड झाली त्यांनी कोणती पात्रता निकष पूर्ण केलेले आहेत? जे 5 सध्या आज निवडले गेले ते त्यांनी सर्व प्रकारचे निकष पूर्ण केलेले आहेत. सर्व ॲफिडेविट्स त्यांनी दिलेले आहेत. सामाजिक संस्थांचे रिपोर्ट त्यांचे जे आहेत 5 वर्षाचे अनुभव ते रिपोर्ट त्यांनी दिलेले आहेत. फक्त जो महत्त्वाचा आहे शिवसेनेचा त्याची फक्त अपत्याचं आणि मालमत्तेचं शपथपत्र नसल्यामुळे ते पद रिक्त ठेवलेलं आहे. बाकी काय अडचण नाही कोणतीच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.